नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काय भारत दारिद्र्याच्या दलदलीमध्ये फसणार आहे का? कारण प्रधानमंत्र्यांनी आजच सांगितलंय, हालात नहीं बदले तो दरिद्र के दलदल में फसेंगे. स्पष्टपणे बोललेले आहेत साहेब. आणि हालात नाही बदले म्हणजे काय नाही बदले? काय असं आहे की जे नाही बदललं? आज हे जे सत्तेत बसलेले आहेत ना, ते जर बदलले ना तरच हा देश वाचू शकतो, नाही तर हा देश दारिद्र्याच्या दलदलीमध्ये, जसं प्रधानमंत्री स्वतःच म्हणत आहेत, फसू शकतो. हे इतकं भयंकर स्टेटमेंट आहे. हे कधीही असं बोलत नाहीत. तुम्हाला खूप खोट्या खोट्या सगळ्या गुब्बाऱ्यामध्ये ठेवतात. 47 19 2047ला हे करू, आपण विकसित भारत करू, विश्वगुरू होऊ, या सगळ्या स्वप्नांमध्ये त्यांनी आपल्याला ठेवलं होतं इतके वर्ष. मला सुद्धा भारी वाटत होतं, वा काय स्वप्न ठेव आपण पाहतोय. आणि हे सगळे स्वप्न दाखवून आज काय म्हणताय? दारिद्र्य के दलदल में फसेंगे. हे म्हणत आहेत, याचा अर्थ काय आहे सांगू का? ही शक्यता नाही आहे, हे होऊच शकतं जर हे असंच राहिलं तर. आणि हे होऊ शकतं मी का म्हणते? 1 महिन्यापूर्वी साहेब म्हटले होते की ह्या युद्धामुळे आपल्याला थोडं सावध व्हावं लागेल, भविष्य थोडंसं अस्थिर असू शकतं. 1 महिन्यापूर्वी म्हटले होते. बरोबर 1 महिन्याने इलेक्शन वगैरे झाले, निकाल लागला. आता किमती अशा वाढवल्या मस्त. डिझेलच्या किमती आता अजून वाढणार आहेत. 1 वर्ष सांगितलं साहेबांनी. सगळ्या किमती वाढत आहेत, सगळी महागाई, दुधाच्या किमती वाढल्या, ट्रान्सपोर्ट वाढणार, लोकांना जाणं येणं खूप अवघड होतंय, प्रवासाचा खर्च वाढलेला आहे. आता हे एवढं फक्त या 2-4 दिवसातच तुम्हाला दिसतंय. 4च दिवस झाले आता 10 तारखेपासून. पण हे पुढचं वर्षभरात काय काय वाढू शकतं. आणि हे सगळं तज्ज्ञ असं म्हणतायत, हे सगळं जे आहे ते 10 वर्षामध्ये भारताने ज्या प्रकारे आर्थिक उलाढाली केल्या, ज्या प्रकारे आर्थिक नियोजन केलं, प्लॅन केलं, त्याच्यामध्ये राहिलेल्या त्रुटींमुळे आहे. थोडक्यात हे सगळं आज सत्तेत बसलेले साहेब यांच्यामुळे आहे, असं इकॉनॉमिस्ट म्हणत आहे. ते का म्हणते हे सगळं मी समजून सांगणार आहे. पहिले साहेब काय म्हणलेले ऐकून घ्या. त्यांचं वाक्य आलेलं आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल. सध्या जग अनेक आव्हानांचा सामना करत आहे. आधी कोरोना, मग युद्ध, आता ऊर्जा संकट. म्हणजे थोडक्यात हे जे संकट आहे ते युद्धामुळे नाही. काय? आधी कोरोना तो झाला, मग युद्ध तेही झालं, आता ऊर्जा संकट आहे. हे दशक जगासाठी आपत्तीचे दशक बनलेले आहे. आता मुद्दामून हे आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की जणू काही फक्त भारतच त्रासात नाहीये, जग सुद्धा त्रासात आहे. पण तसं नाही आहे. सांगते तुम्हाला समोर, पुढे बघूया हे काय म्हणतात. तर हे जगासाठी आपत्ती आहे म्हणते. नाही, जगासाठी नाही आहे. हे काही देशांसाठी आहे, त्यातल्या त्यात भारतासाठी आहे. परिस्थिती जर लवकर सुधारणा झाली नाही तर गेल्या अनेक दशकातील यश, थोडक्यात मान्य केलंय, गेल्या अनेक दशकात भारताने यश संपादित केलंय. एकाही गावामध्ये शाळा नव्हती. भारत अत्यंत दरिद्री होता, तरी सुद्धा प्रत्येक गावात शाळा आणली. कारण तेव्हाच्या पंतप्रधानांना कळत होतं, बुद्धी विकसित केली तर देश पुढे जाणार. आणि झालंय तसं. बुद्धिमान लोक घडले, गावागावांमध्ये शाळा आल्या आणि यश संपादन केलं. आपण चंद्रयानापर्यंत प्रवास केला. सुई सुद्धा बनत नव्हती त्या देशामध्ये. चंद्रयान, मंगळयानापर्यंत यानं बनवली आहेत आपण. तर ते काय म्हणतायत, गेल्या अनेक दशकातील यश वाया जाईल आणि जगातील लोकसंख्येचा एक मोठा भाग म्हणजे भारत, जगातल्या लोकसंख्येचा एक मोठा भाग भारत गरिबीच्या खाईत लोटला जाईल. हे ऐकून वाईट नाही वाटत आहे? चिंता नाही वाटत आहे तुम्हाला की काय दिवस येणार आहेत देशाला? साहेबांनी स्वतःच सांगितलेलं आहे की काय दिवस येणार आहे. तर त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की हा भाग दारिद्र्याच्या खाईत लोटला जाईल. हा इशारा त्यांनी आजच दिलेला आहे साहेबांनी. दुबई आणि ते जे आता बाहेरच्या दौऱ्यावर आहे, म्हणजे मोदी साहेब स्वतः सांगत आहेत की दारिद्र्याच्या दलदलीमध्ये जाऊ शकतो, हालत जर सुधारले नाहीत तर. आता हालत सुधारण्यासाठी तुम्ही काय केलं? आता जे इकॉनॉमिस्ट लोक सांगत आहेत की हे सगळं जे आता चाललेलं आहे ऊर्जा संकट, हे नरेंद्र मोदी यांच्या काही चुकलेल्या डिसिजन्समुळे आहे. काय चुकलं? तर बघा, इराण हा भारताचा खूप आधीपासून चांगला मित्र राहिलेला आहे. खूप आधीपासून, आत्ताही तो मित्र आहे.
पण जेव्हा इराणच्या सर्वोच्च नेत्याला मारून टाकलं, त्याच्यानंतर एक वाक्य सुद्धा साहेबांच्या याच्यातून आलं नाही की हे चुकीचं झालं किंवा श्रद्धांजली, काहीही नाही. हो का. आणि त्यामुळे काय झालंय, ते श्रद्धांजली ही सुद्धा वाहिली नाही. त्यामुळे नाते जे आहेत ते खराब झालेले आहेत. रशियाकडून आपण तेल आयात करत होतो, स्वस्त तेल येत होतं. आता अमेरिकेने सांगितलं रशियाकडून तेल घ्यायचं नाही तुम्ही. हे तेल संकट कोणामुळे आहे? हे अमेरिकेने सांगितलेलं ऐकत आहे त्याच्यामुळे. आणि अमेरिकेने सांगितलेलं का ऐकत आहेत? हे आपण रशियाकडून घेत होतो की नाही स्वस्त तेल, आजही जर घेत राहिलो स्वस्त तेल तर हे महागाई नाही वाढणार, इन्व्हेस्टर्स पळून जाणार नाही, शाळा बंद कराव्या लागणार नाही, हे सगळं जे काही आहे ते नाही करावं लागणार. पण रशियाकडून तेल घेणं यांनी बंद केलंय का? तर त्या अमेरिकेने काहीतरी धमक्या दिल्या असणार की तुम्ही जर का ते घेत राहिलात त्यांच्याकडून तेल तर तुमचे असे असे फोटो आहेत ते आम्ही हे करू. एप्स्टीन फाईलमध्ये मोदी साहेबांच्या मित्रांचे नाव आहेत. नावं फक्त नाही आहे, भेटी झालेल्या आहेत 4 वेळा. मंत्री आहेत, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी, तेच आहेत पेट्रोलियम मंत्री. 4 वेळा भेटले त्या एप्स्टीनला, रेपिस्ट अमेरिकेमधला. छोट्या छोट्या हजारो मुलींचे त्यांनी असॉल्ट हे केलेलं आहे. त्या एप्स्टीनला 4 वेळा हे भेटले आणि एप्स्टीनवर गुन्हा नोंदवून त्याच्यावर आरोप सगळं झाल्याच्या नंतर, म्हणजे तो दोषी आढळल्याच्या नंतरही 4 वेळा हरदीप पुरी भेटले. त्या एप्स्टीनच्या मेलमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांचं नाव आहे. मग त्या ह्याच्यामध्ये अनेकांचे जसे फोटो बाहेर आले, तुम्ही पाहिलं असेल ट्रम्पचे वगैरे, तर खूप लोकांचे फोटो असतील. आणि ही मोडस ऑपरेंडी ही कॉमन आहे की एखादं काम कळवून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा त्या माणसाला तशाच्यात अडकवायचं, तसे फोटो काढून घ्यायचे, व्हिडिओ काढून घ्यायचे आणि मग बघा बरं हे दाखवू का, नाही तर करती डील. किंवा अदानी साहेब, अदानीवर तिकडे केस चालू होती. अदानी सगळ्यात जवळचे मित्र, अदानीच यांना पैसा पुरवतात, अदानीचे पैसे वाटून हे देशामध्ये मत मिळवतात. त्यामुळे अदानीवर केस चाललेली आहे तिकडे. ते म्हणाले की नाही, अदानीला जेलमध्ये टाकू आम्ही, नाही तर अमेरिका तर काय देशात येऊन पण अटक करू शकतात अदानीला. मग आपले साहेब म्हटले असतील नका अदानीला नका आत टाकू. मग काय, मग ते रशियाकडून तेल घेणं बंद करा, आमच्याकडून घ्या. आता अमेरिकेने जिथून सांगितले ते तेल खूप महाग आहे. आता बघा तुम्ही, 18 दिवस पुरेल इतकं तेल आहे आपल्याकडे. म्हणजे इथून पुढे अमेरिकेचं तेल ते भयंकर महाग असणार आहे. म्हणून मी तुम्हाला आत्ता सूचना देते आहे, पैसा जपून ठेवा, जास्तीचा खर्च करू नका. नसेल तर कमीत कमी याच्यामध्ये राहा. खरंच आहे ते, तसं एरवी राहिलं पाहिजे, पण आता क्रुशियल आहे म्हणजे राहणं. कारण रशियाकडून येणारं स्वस्त तेल अमेरिकेच्या सांगण्यामुळे आपण खरेदी करणं बंद केलं आहे. आणि हे ऊर्जा संकट काय जागतिक वगैरे जे सांगत आहेत त्याच्यापेक्षाही हे अमेरिकेच्या समोर सरेंडर झाले. यांनी पॉलिसीज हे इतके यांनी आत्ताच्या आत्ता पाय उतरवायला पाहिजे. आणि होऊ दे अमेरिकेचे काय फोटो बाहेर येतील, काय अदानीला आत टाकतील, चुकीचे असेल तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. होऊ दे ना. अरे देशाला कशाला टांगणीला लावताय तुम्ही? या देशातल्या 140 कोटी जनतेला असं धरून ठेवलेलं आहे. कोणासाठी? एका माणसासाठी. कोणासाठी? तर त्या एप्स्टीनच्या याच्यामध्ये काहीतरी असू शकतं त्याच्यासाठी. आणि त्यामुळे जे इकॉनॉमिस्ट म्हणत आहेत की हे क्रायसिस हे आताच्या या धोरणामुळे आहे. नसतं केलं मोदींनी म्हटलं असतं की नाही आम्ही रशियाकडूनच घेणार, कारण स्वस्त तेल येतं ना, आमच्या देशातल्या लोकांना परवडतं ते, हेच आमच्यासाठी चांगलं आहे आणि रशिया आमचा आधीपासूनचा मित्र आहे, आम्ही का अमेरिकेकडून घ्यायचं, अमेरिका सांगेल ते का ऐकायचं, असं जर म्हणले असते, असा ताठकणा दाखवला असता तर रशियाकडून स्वस्त तेल येत राहिलं असतं आणि हे ऊर्जा संकट आलं नसतं. पण आता हे संकट आलेलं आहे ते त्यांच्यामुळे, त्यांच्या धोरणांमुळे. आणि हे तुम्ही कितीही अंध भक्त असाल, भाजपचे भक्त असाल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कृपया याचा विचार करा. हा पक्षाचा विषय नाही आहे. आणि तुम्ही असं म्हणू नका सगळेच सारखे असतात. मी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते बारीक. आणि मी परत सांगते, मी एक काळ होता जेव्हा मी यांचे सपोर्टर होती, तेव्हापासून अभ्यास करत करत मी आता इथपर्यंत आलेली आहे की मला एवढं कळतंय की याच्या आधीचे लोक प्रचंड विचारी होते. लोक म्हणजे सगळेच्या सगळेच नसतील, पण ते पक्ष, त्यांचे प्रमुख, त्याच्यातले काही डिसिजन मेकिंग करणारे लोक हे खूप विचारी होते. म्हणून त्यांनी शाळा काढले, कॉलेजेस काढले, फ्री एज्युकेशन दिलं सगळ्यांना.
वर आणलं या देशाला, काहीही करत नसलेल्या देशाला. आणि त्यामुळे आज त्याच्या उलट हे घडत आहे. आज ही इन्व्हेस्टमेंट नाही आहे, एज्युकेशन नाही आहे, इनोव्हेशन नावाची गोष्ट होत नाही आहे. म्हणून इन्व्हेस्टर्स झपाट्याने भारतातून इन्व्हेस्टमेंट काढून घेत आहे आणि दुसऱ्या देशामध्ये टाकत आहे. आणि हे म्हणतात ना, जगावरच आलं आहे ऊर्जा संकट. जगावर आलं तर नेपाळनी तेल स्वस्त केलेलं आहे. जर्मनीनी ऑइल स्वस्त केलेलं आहे या काही दिवसात. म्हणजे जिथे आपल्याकडच्या पेट्रोलच्या किमती वाढत आहे, नेपाळमध्ये कमी केल्यात, ऑस्ट्रेलियामध्ये कमी केल्यात, जर्मनीमध्ये किमती कमी केल्यात. म्हणजे हा ऑइल क्रायसिस जगामध्ये तेल कमी असं नाही आहे, हे यांनी धोरणं चुकीचे केलेले आहेत, त्याच्यामुळे आहे. आणि हे तुम्हाला नसेल समजून घ्यायचं तर भोगा आपल्या कर्माची फळं. ज्यांना अजूनही याच लोकांना सपोर्ट करण्यात धन्यता. हे सगळ्यात हे इंग्रजांनी सुद्धा नाही इतकं शोषण केलं तेवढं शोषण या देशाचं चाललेलं आहे. आणि म्हणून मी म्हणते, विचार करा, कृपया विचार करा. परत एकदा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, त्यामुळे व्हिडिओ जातो. काही माझं चुकत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकतात. आपण सगळे, आपल्या सगळ्यांना देशाला पुढे न्यायचं आहे. सगळ्यांचे आपले हेतू तेच आहेत आणि आपल्याला सुद्धा पुढे जायचं. आपल्याला असं तंगीत नाही जगायचं आहे. थांबते. धन्यवाद.